हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाले चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी झालेलं आहे नवीन ब्लॉग घेऊन। आज आहे फ्रायडे फायनली। तर आज आपण कॅज्युअल घालू शकतो। माझी अजिबात इच्छा नाही की मी काहीतरी जीन्स टॉप घालून जाऊ, मला थोडंसं कम्फर्टेबल काहीतरी घालायचं होतं म्हणून मी कुर्तीज घालून चाललेले आहे। आणि इकडे मी घेतले दूध पिणार आहे आणि जाणार आहे। आणि आज लवकरच निघते कारण की काल कशी वाट लागली होती, बस नाही, जायला उशीर, मग निघायला उशीर, मग परत ट्रॅफिक, असं आपल्याला आज करायचं नाही आहे। त्याच्यामुळे लवकर जाऊ, लवकर पोहोचू, लवकर निघू। तर मी जस्ट निघाली आहे आणि फक्त 10 मिनिटं आहेत ट्रेनला। मला माहिती नाही की मला ती ट्रेन भेटेल की नाही, बट लेट्स होप की भेटेल। आताची पळत जाणार आणि नंतर ऑटो पकडणार आहे। ऑटो पण पटकन भेटली पाहिजे। लेट्स सी, जर ती मला भेटली ना तर मी जरा ऑन टाइम पोहोचू शकतो। 15 मिनिटांचाच फरक पडतो, पण काल त्याच्यामुळे मला अर्धा तास उशीर झाला होता, तर आज व्हायला नाही पाहिजे। लिफ्ट पण आले खाली। चला, हाय गाईज। तर आता तुम्ही मला बघता आहेत आफ्टर जिम, माझा हा लुक आहे। मी ऑफिसवरून आले आणि आज आपण लवकर उठून लवकर गेल्यामुळे आणि लवकर आपल्याला ट्रेन मिळाल्यामुळे, म्हणजे ट्रेन ॲक्च्युली मध्ये लेट झालेली, गर्दी प्रचंड झाली होती। जर ट्रेन ना मोर दॅन 2 मिनिट्स लेट झाले तर खूप जास्त गर्दी होऊन जाते, पण तरी मला चढायला वगैरे मिळालं। तर मी चढले, गेले आणि तिथे पोहोचला ठाण्याला पण मला लगेच बस मिळाल्या, एकदम लगेच। त्याच्यामुळे ऑफिसला मी ऑन टाईम पोहोचले आणि पटापट मग काम हे सगळं फॉलो केल्यानंतर मी लवकरच निघाले की मला माझ्या रेग्युलर ट्रेन्स मिस नाही करायच्या आहेत आणि ऑन टाईम घरी पोहोचायचं आहे। म्हणून मी लगेच निघाले, पण मला माझी जी रेग्युलर ट्रेन होती ती पण मिळाली। गर्दी तर होतीच, पण येताना ट्रेन ऑन टाईम होत्या, पण येईपर्यंत, उल्हासनगर येईपर्यंत खूप जास्त उशीर केला, म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं ट्रेन लेट झाली। पण ठीक आहे, मी घरी पोहोचले आणि मला लगेच माझ्या मम्मीने डाळिंब सोलून ठेवलं होतं। मला डाळिंब फार आवडतं आणि मला थंड असलं जास्त आवडतं, पण हे पण चांगलं, थंड नव्हतं पण छान लागत होतं। मी डाळिंब खाल्लं आणि चहा पिला आहे मी। मम्मीला बोललेलं कॉफी दे, मम्मी बोलली की चहा ठेवते आहे, गोड नाही करत आहे, सो पिऊन जा। मी चहा पिला, मग मी गेले जिमला। मग आज आमचं क्रॉसफिट होतं, क्रॉसफिटचं सेशन झालं। मग 15 मिनिट्स ट्रेडमिलवर वॉक केलं। आता मी जस्ट घरी आलेले आहे आणि केस ओपन ठेवून बसलेले आहे। थोडंसं मी तेल लावणार आहे केसांना, कारण की खूपच अशी भुरी झाली आहेत। आता तुम्ही बघूच शकता, भुरी झालेली आहेत। आणि आता उद्या आता जिमचं बघूयात आपण काय करू शकतो। एक तर असं आहे की मी मॉर्निंगला जाऊन येऊ शकते जिमला, सो एकतर मी तेच करेल की मी मॉर्निंगला जिमला जाईल। बाकी आहे माझं, काल मी गेले नव्हते सो ते मिस झालेलं आहे। लेग पण मिस झालेलं आहे, पण उद्या मी गरब्याला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्याच्यामुळे मी लेग्स नाही मारणार, कारण मला परत खेळता येणार नाही आणि दुखत राहतं, मग नको। सो ठीक आहे, उद्या सकाळी उठून आपण जिमला जाऊयात, बॅक वर्कआउट मारूयात, सो आपल्याला थोडंसं बरं वाटेल। आणि मग उद्याच्या दिवसात मला दिवसभर आउटफिट असा बनवायचा आहे। नहीं बनला चांगला तर जो है मेरे पास वही पहन के जाने वाली हूँ मैं। एक तर उद्याचं मला आता घरी सांगायचं पण आहे, तो पण एक टास्क आहे। मम्मी पप्पा दोघांना सांगावं लागेल की मी उद्या अशा ठिकाणी अशा वेळी जाणार आहे, सो त्यांची परमिशन पण घ्यावी लागेल, सो ते पण करायचं आहे। आता मी काहीच नाही करणार, थोडंसं तेल लावेल, केस आपली नीट बांधेन आणि फेस वॉश करेन, खाना खाऊंगी। बिग बॉस बघायचं बाकी आहे माझं कालचं, सो लगेच आता बिग बॉस बघेल। 30 मिनिट्स बाकी आहे। बाकी मी ना ट्रेडमिलवर वॉक करता 15 मिनिट्सचं बघितलं आहे। 15 मिनिट्सचं मी स्टेशनला, ठाणे स्टेशनला पोहोचते तेव्हा बघितलं आहे। सो आता ऑलमोस्ट 20-25 मिनिट्सचं बघायचं माझं बाकी आहे, तर ते बघते मी आणि फिर मैं सो जाऊंगी जल्दी। मग मी सकाळी लवकर उठेन सुद्धा आणि उद्या सकाळी जिमला जाऊन येते। ॲक्च्युली माझा उद्या प्लॅन पण असा आहे की मम्मीसोबत जरा देवीचं दर्शन करावं आसपासच्या, सो ते पण बघावं लागेल काय होतं, कसं काय होतं, तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल। सो उद्याचा ब्लॉग देखील नक्की बघा आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब देखील करा। उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये। बाय बाय।